नमस्कार, सुप्रभात मंडळी. तुमचं आपल्या या माउंटेन मराठी व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि प्रमाणेच आपण आता तुमच्यासाठी एक नवीन किल्ला घेऊन आलेलो आहोत, जो खूप अल्पपरिचित आहे. आणि मुंबई गोवा जो हायवे महामार्ग आहे त्याला खेटूनच एकदम अतिशय 2 मिनिटाच्या अंतरावर असलेला हा किल्ला, आणि त्या रस्त्याहून दिसणारा हा किल्ला आपण आज भेट द्यायला जाणार आहोत. तुम्ही बघत असाल आपल्या समोर तिथे किल्ला दिसतोय, हा समोर इथे, तर तो आहे सुरगड फोर्ट. आणि सुरगड फोर्टसाठी आपल्याला इथून जवळपास 1 ते 1.5 तास लागतो ट्रेकसाठी, क्लाइम्बिंगसाठी. इथे एक DP सुद्धा आहे आणि एक छोटंसं पडलेलं घर आहे. तर आपल्याला इथूनच आपला जो प्रवास आहे, आजचा जो ट्रेकचा प्रवास आहे तो सुरू होणार आहे. तर तुम्हाला ही माहिती सांगण्यामागचा एकच उद्देश होता की तुम्ही हा जो रस्ता आहे तो म्हणजे इथं कुठल्याही प्रकारची अशी सुरुवातीला आपल्याला पाठी लागलेली नाही आहे, जेणेकरून हा आपल्याला रस्ता सापडेल. पण आम्ही ज्यावेळेस थोडंसं सर्च केल्यानंतर आम्हाला कळलं की रस्ता हा इथून आहे, पूर्ण हवे मार्ग आपला हवेपासून थोडासा आतमध्ये आल्यानंतर ह्या रस्त्यानं जे वाहन वाहत आहेत आता दिसत आहेत त्या रस्त्यानं आपल्याला इथपर्यंत यावं लागतं. आणि इथून गाडी पार्क करून आपण ह्या पाऊलवाट इथे दिसते, पण हे पाऊल कुठे जाते असं दर्शवलं गेलेलं नाही आहे. सो आपण आता या पाऊल वाटेनं सरळ पुढे जात आहोत आता. आणि ही एक मला असं वाटतं की ही महत्त्वाची खूण आहे जी तुम्ही या ट्रेकमध्ये तुम्ही धरू शकता, जेणेकरून तुम्हाला बरेचसे तसं प्लास्टिक वगैरे सुद्धा पडलेलं आहे. त्यामुळे आपल्याला कळतं की हा पाऊलवाट आहे. कारण की आपल्या ज्या खुणा आहेत ना त्या लगेच लक्षात येऊन जातात. हे बघा, प्लास्टिकच्या बॉटल्स. सो जास्त वेळ लागत नाही की म्हणजे रस्ता शोधण्यासाठी. नमस्कार मंडळी. आत्तापर्यंत आपण ब्लॉग शूट केला नाही, ह्याचं कारण की सुरुवातीला केला आणि थोडासा नंतर केला नाही, कारण की रस्ता थोडासा चुकला होता. परत आपण आलेलो आहोत जो मेन मार्ग. आता हा जो आपल्या पाठीमागे गड दिसतोय ना, ह्याच्या पाठीमागे आपण होतो. तर आपण आत्ता आलेलो आहोत या पाठीपाशी, जिथून या गडाचा रस्ता गेलेला आहे. या गडाला 2 रस्ते आहेत. सो गडाचा जो नकाशा आहे, पाण्याचे टाके, मंदिरं वगैरे, हे सगळ्या गोष्टी इथं दर्शवल्या गेलेल्या आहेत. तुम्हाला दिसत असेल इथं. आणि हे समोर मागेच आपल्याला गड दिसतोय. आणि इथून असे बोट पण लावले गेलेले आहेत. हा अनसाई मंदिराकडे जातो, हा किल्ल्याकडे जातो आणि मंदिराकडे जातो. आणि समोरच एक तोफसुद्धा आहे. आपल्याला आत्ता मंदिराकडे जाऊन येऊन परत सुरगडाकडे जायचं आहे. आणि आज आपल्या ट्रेकसोबत म्हणजे आपल्यासोबत आहेत मिस्टर कृष्णा. हाय बोला सर. हाय सरांना. सो आपण आता जाऊया मंदिराकडे. आणि जो रस्त्याचा जो पूर्ण रस्ता आहे ना, तो आपण रिटर्न जाताना ज्यावेळेस गडावरून खाली येताना तो पूर्ण शूट करूया. तर मारुती शिल्पसुद्धा आहे. त्या पाठीपासून एकच मिनिटाच्या अंतरावर हे शिल्प आहे. त्या मंदिरापासून आलेलो आहोत. अनसाई मंदिराकडे आपल्याला जायचं आहे. अनसाई हे देवीचं एक मंदिर आहे, सुरगडच्याच पायथ्याशी असलेलं. सो आपण आता तिकडे जाऊया. शिवकालीन तोफ. आणि आपण आता आलेलो आहोत हे अनसाई मंदिर. पाठीपासून जो आपला रस्ता आहे ना, पूर्ण चढाई आहे, उंच चढाई आहेत, दमछाक करणारी चढाई आहे, जी तुम्हाला जाणवत असेल की माझ्या बोलण्यातूनच तुम्हाला ही दमछाक झालेली जाणवत आहे. आणि तिथून त्या पाठीपासून जीच बोर्ड सुरू झालेत ना, तर ते कंटिन्यू आपल्याला
ह्या गडेपर्यंत दिसतात. बघा, ही जी गडे आहे इथून आपल्याला आता रस्ता आहे, आपल्याला जायचं आहे इथून वर. अजून ही गुफा आहे, इथे गुफा बघून जाऊया. हो का, ही आहे गुफा. आपण काय मध्ये जाण्याचा प्रयत्न करणार नाही आहोत. इथं पूर्ण गुफा दिसते, खूप मोठी गुफा दिसते, खूप लांबची लांब दिसते. अशी वर ही किल्ल्यात निघणारी गुफा आहे. गुफेपासूनच आपल्याला आता गुफेच्या एक्झॅक्ट वरून आपल्याला वर जायचं, एक्झॅक्ट वर, पण त्याला रस्ता थोडासा इकडून आहे. तर असं हे रोपला धरायचं आहे, पूर्ण सेफ्टी बाळगायची आपल्याला आणि मग जायचं आहे. थोडासा रिस्की पॅच आहे हा, तर थोडं सांभाळून. सुरगड हा किल्ला महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगातून विखुरलेला परस्परमध्ये स्थिर एक डोंगरी किल्ला आहे. रायगड जिल्ह्यातील वैजनाथ गावाच्या शेजारी रोह्याजवळ हा किल्ला आहे. हा किल्ला एक निरीक्षण किल्ला आहे, जो सुधागड ते रेवदंडा किल्ल्यापर्यंत कुंडलिका नदीकाठी व्यापार मार्गाचे रक्षण करत असे. आपल्याला गडाच्या वर आलेल्या आपल्याला इथे सुरजगडची एक पाटी आणि आपले हनुमानरायाची एक सुंदर अशी दगडातली कोरीव शिल्प पाहायला मिळतं, मूर्ती पाहायला मिळते, मंदिर पाहायला मिळतं. सुंदर असं मंदिर आहे. इथे थोडंसं साफसफाईचं सुद्धा काम केलं जातं. इथल्या साफसफाईहून दिसून येतं खरंच त्यांचे आपण आभार मानायला पाहिजेत की इथल्या त्यांनी वेळात वेळ काढून इथे येऊन ते थोडंसं काम करतात आपल्या या गडकोटासाठी. जे पाणी आहे, पाणी पिण्याचं पाणी आहे ना, तर ते आणलं होतं तेवढंच संपलेलं आहे. आणि आता आपल्याला गडावर बरेचसे पाण्याचे टाके पाहायला मिळतात. तर त्याच्यात आपल्याला जर पाणी पिण्यासाठी भेटलं तर आपण ते बघूया. आता 5 वाजलेले, 5:15 झाले जवळपास. लाईन दिसते, ती लाईन हे गडाचा जो मार्ग आहे तिकडे घेऊन येते. तो जो दिसतो ते खाम गाव आहे. त्या जंगलातून पूर्ण सरळ तसाच रस्ता आहे. तो जो समोर आहे आपल्याला तो मुंबई पुणे हायवे आहे. आणि इकडे हा सुरगडवाडी. तर सुरगडवाडीतून सरळ आपल्याला तो जो रस्ता आहे तो पलीकडल्या साईडनं आपल्याला वर नेण्यासाठी रस्ता आहे. आणि आपण जो आलो आहोत ना, तो इथून आलो आहोत, पण तो आपण पूर्ण येडावरून ह्या पाठीमागच्या साईडने आपण चढलो होतो. जेणेकरून जे मॅपमध्ये आपल्या मॅपमध्ये जो दाखवतो ना, तर तो एंड पॉईंट आणि तिथून वर चालायला सुरुवात केली होती. सुरगड हा किल्ला शिलाहार राजांनी बांधला आणि पुढे अहमदनगरच्या निजामाने वापरला असे मानले जाते. थोर मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केल्याचे मानले जाते. राजाराम राजांच्या राजवटीत हा किल्ल्याचे शंकरजी नारायण सचिव यांनी जंजिराच्या शिंदेकडून ताब्यात घेतला होता. हनुमान टाका आहे, टाका क्रमांक 3 लिहिले ह्याच्यावर. हे आहे हनुमान टाक. ह्याच्यात पाणी आहे, पण पिण्यासारखं वाटत नाहीये. आहे शिव मंदिर या गडावरचं, जे आपल्याला मॅपमध्ये पण दिसतं. जे प्रत्येक गडावर पाहायला मिळतंच आपल्याला, हे ते शिव मंदिर आहे. आणि आपल्याला ही जी तटबंदी आहे, हे दारू कोठार, तर हे दारू कोठार पडलेल्या अवस्थेत आपल्याला इथंच या सुरगडावर पाहायला मिळते. ते इथं बोर्ड लावलेला आहे, स्थानिक सुरगड संवर्धन संस्था यांनी दारू कोठार. आणि
मला वाटतं बऱ्यापैकी ह्या गडावरची ही एकमेव अशी वास्तू आहे जी थोडाफार जास्त प्रमाणात आपल्याला इथे पाहायला मिळते. क्रमांक 3 पाहिलं आणि दारुकोटावर बसून थोडंसं वर आल्यानंतर आपल्या इथं पाण्याचा क्रमांक 4 आणि 5 असे हे 2 टाके पाण्याचे आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर बघू शकता हे तुम्ही इथे. तर हे पाण्याचे टाके आहेत 2. पाणी पिण्यासारखं नाही आहे. पाण्याचं टाकं जे 4 आणि 5 नंबरचं आहे 3 पाहिलं 4, 5 नंबर. आणि जो आपल्याला या गडावर पाण्याच्या टाक्याचा समूह पाहायला मिळतो इथे, तो त्या समूहापाशी आपण आता आलेलो आहोत. इथे बघताय तर पाणी खूपच खराब होत गेलेलं आहे. आणि हे आहे हा इथला पाण्याचा टाकायचा समूह. 1733 मध्ये हा किल्ला पुन्हा ज्येष्ठ बाजीराव प्रथम यांनी ताब्यात घेतला. पेशव्यांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग कैद्यांना ठेवण्यासाठी केला जात असे. आपल्याला असं एक बोर्ड लागतोय. त्या बोर्डपाशीच आपल्याला काही शिवकालीन तोफा पाहायला मिळतात. तर हे तोफा बघूया आपण. आणि ह्या ज्या तोफा आहेत ना, ह्या राज सदर जे आहे ना, त्या राज सदरेवर ठेवले गेलेल्या ह्या तोफा आहेत. तर ह्या निकामी झालेल्या तोफा आहेत. पूर्ण खूप कमी ठिकाणी पाहायला भेटलेलं ही अशी वस्तू आहे. ह्याला दांडा वगैरे बसवलं गेलेलं आहे. तोफीचं काय अशा अवजार आहे. आणि ही निकामी केलेली तोफ आहे. आणि त्यात बरोबर आपल्याला इथे ही राज सदर हे पाहायला मिळते. राज सदर ही तशी प्रमाणात बघायला गेलं तर मोठी असते आणि त्याचप्रमाणे ही मोठीसुद्धा आहे. ते काही ढासळलेले जे दगड आहेत ते इथं आहेत साईडला. आणि हे परफेक्ट असं बांधकाम आपल्याला इथं पाहायला मिळतं. हा बुरुज पाहायला मिळतो. आणि आपण ज्या गोष्टीची आपण आतुरतेनं वाट बघत होतो ना, जो शिलालेख आपल्याला या गडावर पाहायला मिळतो, असं भला असा मोठा खूप मोठा असा दगड आहे. आणि त्या दगडावर ही भाषा लिहिली गेलेली आहे. तर तुम्हाला दाखवतो आता ती की हा का ही जो आहे तो दगड आहे ज्याच्यावर शिलालेख लिहिला आणि याच्यावर हा शिलालेख आहे. फारसी आणि देवनागरी या भाषेतील शिलालेखात नोंद आहे की हा किल्ला सिद्धी साहेबांच्या आदेशाच्या 2ऱ्या वर्षाच्या सुरुवातीला बांधला गेला होता. वास्तुविराशद नूर्याजी आणि किल्ल्याचे राजपाल तुकोजी हैबत हे होते. तर छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना होती ते आपण इथं बघूया. आणि हे आहे या गडावरचं शौचकूप. शौचकूप हे मोस्टली आपल्याला जी गडाची भिंत पाहायला मिळते ना, जी तटबंदी पाहायला मिळते, त्या तटबंदीत आपल्याला शौचकूप पाहायला मिळतात. आणि आपण आता गडाच्या उत्तर दिशेला आलो आहोत. तर तुम्ही आता ह्या गडावरची ही सुरगड गडावरची तटबंदी आपल्या इथून पूर्णपणे स्पष्ट आणि थोड्याफार चांगल्या अवस्थेत असलेली ही तटबंदी आपल्याला इथं आज पाहायला मिळते. आम्ही पाण्याची खूप शोधाशोध करतोय पण पाणी काही भेटत नाही आम्हाला. खूप असल्या ऐकून फिरतोय बघा, पण पाण्याचा सूत्र काही भेटत नाही. चालू ऐकलं नसतं फुल ऐकलं पाणी पाणी असं काही बघा. म्हणजे कधी कोणती वेळ येऊ शकते हे मात्र सांगता येत नाही. जेवढं पाणी सोबत होतं तेवढं पाणी संपल्यानंतर आत्ता पाण्याची आवश्यकता
भासलेले आहे. सो जेव्हा पण तुम्ही ट्रेक करता ॲटलिस्ट तुमच्याकडे मुबलक पाणी असणं हे खूप अत्यावश्यक आहे. मित्रांनो, संध्याकाळचे जवळपास 6:30 वाजलेत. आम्ही आत्ता गड उतरायला लागलेलो आहोत आणि आपल्याला जवळपास येताना 2 तास लागले, जाताना 1 तास तरी लागेलच. म्हणजे असं वाटतंय गडावर थोडासा आपल्याला उतरताना अंधार पडण्याची शक्यता आहे. आपल्याकडे सोय आहे, बॅटरीची जी सोय केली होती आपण येण्यासाठी. पण मुद्दा हा आहे की आपल्याकडे पाणी नाही आहे. तर तो असा खूप मोठा मुद्दा आहे पाण्याचा. पण कसं आहे की पाणी नसलं ना पण तरी खूप दिवस मावळलेला आहे. आता पडत होतो आणि इकडे गुफा म्हणतात, गुफेत पाण्याचा टाका आहे, तिथून जायला रस्ता आहे. तर आपण जाऊया इकडे. आणि तर बघू शकता आपण इथं पाण्याचं टाक आहे. आता पाणी कसं माहीत नाही, दिसत नाही इथून ॲक्च्युली. पुढं बघूया, एक पुढं तिथे एक पाण्याचं टाक आहे, ते पूर्ण कोरडं आहे. खाली जात असताना आपल्याला इथे गुफा लागते सुरगडाच्या तिथे. त्या गुफेमध्ये आपल्याला पिण्याचं पाणी मिळतं. अतिशय चांगल्या अवस्थेत असलेले हे जे पाणी आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतं आणि पियाला सुद्धा मिळतं. ही अशी गुफा आहे. बघू शकता गुफा आहे आणि तिथे पाणी, जे पाण्याचे टाके आहेत ना ते 17 टाके आहेत. पण आपल्याला पिण्यासारखं पाणी हे या गुफेत पाहायला मिळतं आणि प्यायला मिळतं. आणि या सुरगडावरून आपण आजचा जो सनसेट आहे तो आपण आता बघत आहोत, पाहत आहोत. किती सुंदर असं सनसेट आहे. आता तहानी भागलेली आहे आपल्याला आणि फायनली आपल्याला पाणी भेटलेलं आहे. त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारची एनर्जी, एक वेगळ्या प्रकारचा जोश तयार झालेला आहे आत्ता आपल्यामध्ये. सो ह्या जोशाने आपण आता खाली जाऊया. जवळपास 6:45 वाजत आलेले आहेत आणि अंधार पडायलाच लागलेला आहे. तर अर्ध्या तासाच्या आत आपल्याला आता खाली जायचं आहे. जवळपास म्हणजे जितकं जास्त रस्ता कट करता येईल तेवढा रस्ता कट करायचा आहे. तर चला निघूया आपण आता खाली. जो तुम्ही पहिल्या व्लॉगमध्ये बघितला ना, जो स्टार्टिंग पॉईंट पाहिला, तर तिथून आल्यानंतरही काही प्रॉब्लेम नाही आहे. ॲक्च्युली थोडासा रस्ता खूप जास्त तुम्हाला वरून दाखवल्याप्रमाणे थोडंसं फिरून जास्त यावं लागतं. जर खामगावात गेला तर तिथून तुम्हाला इझिली रस्ता आहे आणि अशा पाट्या वगैरे लावल्या गेलेल्या आहेत, मळलेला रस्ता आहे तो. सो तिथून आला तर बेटर होईल. आणि जर ह्या रस्त्यानं जरी चढायचा प्रयत्न केला तुम्ही तरी असा काही जास्त फरक पडत नाही. एक अर्धा तास म्हणा जास्त चालावं लागतं आणि त्या रस्त्यानं तुम्ही चालत परत फिरून तुम्ही त्या जो मेन रस्ता आहे त्या रस्त्याला यायला लागता आणि त्याच रस्त्यानं तुम्हाला गड चढावं लागतो आणि पूर्ण गड. आम्ही ज्यावेळेस वरून खाली येत होतो त्यावेळेस आम्ही जे मारुती आहे, मारुती राया आहेत आपली, त्यांच्याकडे आम्ही थोडीशी अशी मागणी केली होती की आम्हाला पाणी पाजा म्हणून. आणि जस्ट तिथून खाली 5 मिनटाच्या अंतरावर आल्यानंतर इथे गुफा आहे म्हणून माहिती होतं, पण पाणी भेटेल का नाही ह्याची गॅरंटी शाश्वती नव्हती. सो आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला पाणी भेटलं. सो खरंच म्हणजे आपण देवाकडे काही आत्मीयतेनं मागितलं ना तर देव त्याला नाही म्हणत नाही, फक्त तुम्हाला प्रयत्न करावा लागतात थोडेसे आणि देव आपल्याला तो भरून देतो. गडाचा जो पायऱ्या आहेत ना तो उतरून खाली यायला होतं ज्या पठार आहोत. आणि सूर्यदेवता बघताय आपल्या पाठीमागे तर पूर्णपणे मावळलेले आहेत आणि पुढच्या 10 ते 15 मिनटाच्या आत पूर्ण अंधार बिन होणार आहे. नमस्कार मित्र, जवळपास आत्ता 7 वाजल्यात. तुम्हाला 6:30 वाजता निघलो होतो आपण. अर्ध्या तासात आपण ह्या नदीच्या मध्ये उतरलेला होता. रस्ता एकदम बरोबर आहे. आम्हाला जाताना थोडंसं चुकला होता, तो मी काय ह्या व्हिडिओमध्ये दाखवत नाही आहे. तुम्हाला जो हा रस्ता दाखवतोय ना तर हा इथूनच आहे, डायरेक्ट वर जाण्यासाठी रस्ता आहे. छोटासा इथून कळत नाही आहे नदीमुळे ॲक्च्युली, पण थोडंसं वर आल्यानंतर
इथून रस्ता आहे वर जाण्यासाठी. आता बरं वाटतंय कारण की अंधार पडायच्या अगोदर बराचसा रस्ता आपण कव्हर केलेला आहे. आता खूप जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटात आपण खाली उतरूया. तिथं इथं आपल्याला जो पूल आहे ना, आपली जी गाडी आहे ते सगळं आपल्याला इथं दिसतं. गाडी बसून सरळ इकडे आपण आलोत समोर, तर आपण ह्या रस्त्याने येतो. हा समोर पूल आहे, पुलाच्या त्या साईडनं पलीकडल्या साईडनं पण तुम्ही येऊ शकता किंवा लेफ्ट साईडने येऊन पण थोडंसं पुढे येऊन इथून आपल्याला ह्या डोंगराच्या वर जायला रस्ता आहे. जर सोप्यात